अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। अज्ञानान्दस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्री सद्गुरूंना साष्टांग दंडवत आणि आपणा सर्व आत्मरूप सज्जनांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण अध्यात्म विज्ञान मराठी या चॅनलवर मराठीमध्ये एकही अंक सादर केलेला नाही आहे आणि याचं मुख्य कारण असं आहे की अध्यात्म विश्वविज्ञान हे हिंदी यूट्यूब चॅनल बऱ्याच लोकांमध्ये प्रसारित झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये अभ्यासकांची संख्या जास्त आहे। आणि मराठी चॅनल सुरू करण्याचा उद्देश असा होता की वारकरी आणि भागवत धर्माचे जे अनुयायी आहेत, त्याचप्रमाणे आळंदीचे जे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा नाथ संप्रदाय, या संप्रदायांपर्यंत हा बोध गेला पाहिजे या सदिच्छेने अध्यात्म विज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलची निर्मिती झालेली आहे आणि दिवसेंदिवस त्याला प्रतिसादही मिळतो आहे। मराठी भाषिकांपर्यंत हे अध्यात्म विज्ञान पोहोचवण्याचा हा आमचा एक अल्पसा प्रयत्न आहे। तर आज प्रस्तुत विषय अत्यंत महत्त्वाचा आणि काय असते की आत्मबोध, आत्मसंयम, आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण हे शब्द का वर वापरले जातात अध्यात्मामध्ये? कारण आपणच संपूर्ण विश्वरूप परमात्म्याची प्रतिकृती आहोत। जे परमात्म्यात आहे तेच आपल्यात आहे। साखरेच्या एका कणात जे आहे ती पूर्ण म्हणजे पोत्यामध्ये तीच साखर आहे, तशीच आहे, नवे नवे तीच आहे। तर असं ऐक्य आहे आणि त्यामुळे निर्णय करण्यासाठी दुसऱ्याकडे जाण्याची काहीच गरज नाही। अर्जुना, मी सर्वांच्या हृदयामध्ये राहतो। हृदय शेर्जुन तिष्ठती येत जात नाही, मी स्थायी त्याच्या हृदयामध्ये स्थिर आहे। प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये मी स्थिर आहे। फक्त ज्या दिशेनं त्याला म्हणजे मदत पाहिजे आहे त्या दिशेनं मी ते योगायोग त्याला घडवून आणून देतो। एवढंच माझं कार्य अर्जुना, माझं म्हणजे या विश्वरूप परमात्म्याचं, कृष्णाचं नव्हे। आणि इथेच आपण कृष्ण संप्रदाय आणि कृष्णाच्या विषयी विविध कला आणि रंजन इत्यादी प्रकारानं त्याला आपण सजवतो आणि शेवटी म्हणजे मनोरंजनच ठरतं ते, त्यानं उद्धाराची काहीच हे राहत नाही। अध्यात्म विश्वविज्ञान यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुनश्च स्वागत आहे। मित्रांनो, आपण चर्चा करत होतो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमानं संत साहित्याचा प्रचार प्रसार आणि त्यात सांगितलेल्या मर्मांचा विचार आणि तो विचार केल्याशिवाय या नरजन्माचं सार्थक नव्हे किंवा नरजन्म घेण्याचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लक्ष्य आहे ते हेच आहे की मी कोण आहे। कारण गाईला माहीत आहे गाय म्हणजे मी कोण आहे, मासळीला माहीत आहे, कबुतराला माहीत आहे, पण आपण माणूस असून आपल्याला माहीत नाही की मी कोण आहे। आणि हे जाणण्याचा एकमेव मार्ग जर असेल तर तो आहे अध्यात्म विज्ञान। आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक आणि अत्यंत अप्रतिम असा अध्यात्मशास्त्रावर लिहिलेला ग्रंथ दासबोध अत्यंत प्रसिद्ध आहे आणि तो छंदबद्ध असल्यामुळे तो ऐकायलाही गोड आहे आणि त्यात प्रत्यक्ष म्हणजे आत्मावलोकन, आत्मबोध किंवा असं म्हणता येईल की आत्मचिंतन आहे आणि त्यामुळे तो ग्रंथ अत्यंत समर्पक आणि अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मराठीमध्ये आहे दासबोध। आणि त्यांनी दासबोध श्रेष्ठ लोकांचं एक वैशिष्ट्य असते, ते श्रेष्ठ असतातच भाषेच्या बाबतीत, कवित्वाच्या बाबतीत,
चिंतनाच्या बाबतीत, सर्व बाबतीत त्या विभूती असतात. पण त्यांच्यामध्ये एक विशेष गुण असतो की ते जसं म्हणजे ज्याला म्हणतात की विद्वानांमध्ये प्रतिष्ठित होऊ शकतात, तितकेच ते सामान्य वर्गामध्येही ते आपलं ज्ञान पोचवण्याचा नेहमी प्रयत्न करतात. जसं श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा म्हणजे भाषेच्या क्षेत्रात अत्यंत क्रांतिकारी असा सर्वोत्तम ग्रंथ आहे. एम ए मराठीमध्ये श्रीमद भगवद्गीतेचा अनुवाद ज्ञानेश्वरीचा काही भाग अभ्यासासाठीच ठेवलेला आहे. मराठी उपमा, उत्प्रेक्षा, अलंकार, काय ते अद्भुत तसा अनुभव म्हणजे ज्ञानेश्वरी. पण तरी त्यांनी हरिपाठ लिहिला की त्रिगुण सार, किंवा ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती. अध्यात्म विज्ञानाचाच विचार त्या सहज सोप्या अशा हरिपाठामधून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आणि त्यांचे गुरु श्री निवृत्तीनाथ महाराज हे नाथ संप्रदायाचे होते. त्यामुळे त्यांनी नाथ संप्रदायाचा जो म्हणजे उपदेश आहे तो पोचवला. त्यांचं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा पट्ट शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळीला गहनीपथी. आणि गहनी नाथे निवृत्ती दातार, चोजविले सार. काय ही एक परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये ज्ञानेश्वर महाराज येतात. तर एक परंपरा रामदासी अशी परंपरा आहे. त्याच्यामधले अत्यंत म्हणजे ज्याला म्हणता येईल की मार्मिक आणि सहज सोप्या भाषेचा उपयोग करून अध्यात्म विज्ञानाचं ज्ञान छंदबद्ध पद्धतीने देणारे म्हणजे राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास. आणि श्री समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोक या रचनेमधील काही म्हणजे कडव्यांचा आपण आज इथे विचार करणार आहोत आणि हे जाणून घेणार आहोत की श्री संत रामदास महाराज हे किती म्हणजे सरळ आणि सोप्या पद्धतीने अध्यात्म विज्ञानाविषयी माहिती देतात आणि आपली तयारी करून घेतात. हे त्या सद्गुरुनाथ महाराजांची एक अद्भुत कृपा या ठिकाणी या ग्रंथामध्ये आलेली आहे. आणि ते असं आहे की खरे शोधिता शोधिता शोधता है, मना बोधिता बोधिता बोधता है. परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. बहुता परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा. मना सार साचार ते वेगळे रे, समस्तामध्ये एक ते आगळे रे. नव्हे पिंड ज्ञाने नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने. नव्हे योग यागे नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, सुखे पाविजे संत संगे विवरणे. द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. दिसेना जनी तेची शोधूनी पाहे, बरे पाहता गुजते तेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पावेना, तया लक्षिता वेगळे राहवेना.
बहुशास्त्र धुंडाळिता वाड आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे. मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे. स्वयशेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. या पदांचा आपण आज या अंकामध्ये विचार करणार आहोत आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काय म्हणतात की नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने. पिंड ज्ञाने म्हणजे या शरीराच्या ज्ञानानेही होत नाही. नवे तत्वज्ञाने म्हणजे वेगवेगळ्या फिलॉसॉफीचा अभ्यास केल्यानेही हे मिळत नाही, हे होत नाही. तत्वज्ञाने, तत्वज्ञान फिलॉसॉफी. आणि समाधान काही नवे तान माने. आणि तान मान म्हणजे मान सन्मान ऐश्वर भोग आणि प्रभुत्व आणि श्रेष्ठत्व स्वतःला मानून घेणं तान मान. तर नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने. नवे योग यागे, योगानेही होत नाही. याने याग म्हणजे यज्ञांनी होत नाही. लक्षात घेण्याला एक बाब आहे की नवे योग यागे नवे भोग त्यागे. भोगांना त्यागल्यानेही होत नाही, भोगाने त्यागल्यानेही होत नाही, कारण ते नॅचरल आहे. आणि समाधान ते सज्जनाची योगे, समाधान ते सज्जनाचे नियोगे. म्हणजे पिंडज्ञानानं म्हणजे शरीराच्या ज्ञानाने होत नाही, तत्वज्ञाना होत नाही, तानमानानं होत नाही, योगयागानं होत नाही, भोगत्यागानं होत नाही. समाधान ते सज्जनाचे नियोगे. टर्निंग पॉईंट. आणि याच टर्निंग पॉईंटमुळे हे स्वानंद या शुभ कार्यामध्ये संलग्न झाले. हा असा टर्निंग पॉईंट असतो सज्जनाचे नियोगे. मग महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुणे पाविजे संत संगे विवरणे. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे. महावाक्य किती आहेत? 4. अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी आणि सर्वम खल्विदम ब्रह्म. तर हे महावाक्य आणि तत्व या पंचीकरणे. पंचीकरणे म्हणजे 5चे 25 पंचीकरण, जे आपण सर्वांग योग मालिकेमध्ये समजत आहोत. म्हणजे महावाक्य तत्वम असी, तत्वादिके म्हणजे त्याचं स्पष्टीकरण करणारे 5 तत्व, पृथ्वी जलग्नी वायू आकाश. पंचीकरणे म्हणजे या 5चे जे 25 झाले आहे ते खुणे पाविजे संत संगे विवरणे. संतांच्या संगतीत असल्यानं त्याची खूण मिळते, त्या ज्ञानाची खूण मिळते. द्वितीयेसी संकेत जो दावी जेतो, तया सांडुनी चंद्रमा भावी जेतो. म्हणजे या सर्व कोलाहलामधून आम्हाला काढून म्हणजे सद्गुरू नाम या संगीला माहिती करून देतात. म्हणजे लक्षात आलंच असेल हे सर्वांग योगाविषयी, अध्यात्म विज्ञानाविषयी ते बोलतात आहे. दिसेना जनी तेची शोधून पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. दिसेना जनी तेची शोधून पाहे. जे जनामध्ये या समुदायामध्ये जे दिसत नाही तेच शोधून पहा. बरे पाहता गुज तेथेची आहे. जर नीट पाहिलं तर त्याच ठिकाणी गुज म्हणजे हित आहे. आणि करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. करी घेऊ जाता कदा कळेना. जर त्याला आपण आपल्या बुद्धीनं जर कवळतो म्हटलं तर कधी त्याचं लक्ष म्हणजे हे लक्षात येत नाही. जनी सर्व कोंदाटले ते कळेना. जनामध्ये सर्व कोंदाटलेलं आहे.
मान सन्मान आणि अनेक प्रकारचे हे असं कोंदाटल्यासारखं झालं आहे. त्याच्यामध्ये वावरल्यानं या जीवाचा उद्धार होणार नाही. तर संत संघामुळे ते गुज हाती येतं. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. जो जाणता आहे ना तो जनामध्ये मूर्ख ठरतोय, मूर्ख ठरतोच तो. कारण हे सगळं प्रवृत्तीकडे लोंढा जात आहे. आणि हा जो म्हणजे जाणता पुरुष आहे हा हिताकडे लक्ष देतो आहे. म्हणून त्या जनाच्या दृष्टीने हा मूर्ख वेडगळ असा ठरतो. आणि अतर्का सतर्की असा कोण आहे. हे अतर्क्य आहे, तर्कानेही लक्षात येत नाही. केवळ सद्गुरू युक्तीशिवाय हे लक्षातच येत नाही. या विश्वरूप पुरुषाचा परिचय, या विश्वरूप परमात्म्याचा परिचय सद्गुरू युक्तीशिवाय इतर कोणत्याच साधनाने होत नाही. आणि अतर्काशी तर्की असा कोण आहे. तर्काने या अतर्क्याला समजेल असा कोण आहे. स्वतःच्या तर्कानं जमणार नाही तर ते दिव्यदृष्टी डिवाईन विजनच साध्य होईल. आणि जनी मीपणे पाहता पाहावेना. जर आम्ही स्वतःच्या शूद्र आणि व्यष्टी अहंकाराला घेऊन जर या विराटाला पाहायला निघालो तर ते पाहणं शक्य होणार नाही. आणि तया लक्षिता वेगळे राहावेना. पिंड ब्रह्मांडाची ऐक्यता झाली म्हणजे त्याला लक्ष, त्याचं ना आपलं परिचय झाला, त्याची आपली ओळख झाली की मग वेगळे राहावेना. आपण त्याच परमात्म्यात आहोत, त्याच्यातच आपलं पालनपोषण होते आणि शेवटी त्याच्यातच आपला लय आहे. त्यामुळे मग वेगळे राहावेना. मग वेगळं राहावंसंच वाटत नाही, कारण आपलं खरं स्वरूप आपल्या लक्षात येतं. श्रुती न्याय मीमांस बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे. बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे. जर शास्त्रांना धुंडाळाचं कार्य केलं आपण तर फार मोठा आहे, वाढ आहे, खूप मोठा आहे. जया निश्चयो एक तोही नसाहे. एवढे सगळे शास्त्र, एवढे सगळे ग्रंथ असतानाही सर्वांचा एक निश्चय तोही होत नाही आहे. सर्व विवादच करत आहेत. अनेक प्रकारचे पंथिक सांप्रदायिक ग्रंथ विवादच करत आहेत. ते समन्वयातला पोचलेच नाही असं यांचं म्हणणं आहे की बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे, जया निश्चयो एक तोही नसाहे. आणि तरीही त्यांच्यामध्ये एक निश्चयही होत नाही आहे. आणि मती भांडती शास्त्रबोधे विरोधे. त्या आपसामध्ये आपापल्या मतीप्रमाणे भांडण करत आहेत. शास्त्रबोधे विरोधे. शास्त्रांचा बोध म्हणजे चर्चेमध्ये बांधून विरोध करीत आहेत, एकमेकांना म्हणजे क्रॉस करीत आहेत. पण समन्वयाची भूमिका तिथे होत नाही. कारण जोपर्यंत संपूर्ण मिळत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये त्रुट्या आणि उणिवा बनलेल्याच असतात. आणि गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे. जर ज्ञानबोधानं आणि प्रबोधाच्या मार्गानं गेलं तर मग गती खुंटते. म्हणजे जे हे सगळं म्हणजे अनेक शास्त्र, मत, पंथ, पुराणं किंवा ज्याला आपण म्हणू अनेक प्रकारचे म्हणजे शाब्दिक ज्ञानभंडार आहे, याच्यामधून गती खुंटते. म्हणजे त्याच्यातून आपल्याला सोडवणूक होते आपली. कारण बहुशास्त्र धुंडाळिता वाढ आहे. आणि श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे. श्रुती 4 वेद, न्याय मीमांसा आदी दर्शनशास्त्र 6 दर्शनशास्त्र, तर्कशास्त्रे. तर्कशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे त्याचे शाखा आहेत. फिलॉसॉफी आहे, त्याच्यामध्ये सायकॉलॉजी आहे. स्मृती म्हणजे अत्री स्मृती, पाराशर स्मृती, या सगळ्या स्मृती. वेद 4 वेद आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. वेदांत वाक्ये
वेदांत नावाचा ग्रंथ श्रीकृष्णद्वैपायन व्यास यांनी लिहून ठेवलेला आहे वेदांत, आणि तोही दर्शनशास्त्रामध्ये येतो. आणि हे सगळे कसे आहेत? विचित्र आहेत, एकमेकांचा मेळ होत नाही आहे यांचा, हे आपसामध्येच भांडत आहेत. म्हणजे विचित्र असं त्यांचं वागणं आहे. आणि स्वयशेष मौनावला स्थिर आहे. अरे या विश्वरूप परमात्म्याचं आपण किती वर्णन करणार आहोत? जर वर्णन करायला बसलं तर ही जीभ जडून जाईल. इतका हा विराट आहे, याचं कोणत्या रूपाचं वर्णन करू, कोणत्या रसाचं, कोणत्या गंधाचं, कोणत्या दृश्याचं, कोणत्या गुणाचं, सत्वगुणाचं, रजगुणाचं, तमोगुणाचं किती वर्णन करावं, आणि त्याच्या अक्षरभावाचं जे अस्तित्व, प्रियत्व, भातित्व आहे त्याचं किती वर्णन करणार. म्हणून इथे म्हणतात स्वयशेष मौनावला स्थिर पाहे. या विराटाचं वर्णन करता करता तो मौनावला वर्णन करणारा आणि स्थिर पाहायला लागला. काय बोलावं, कोणत्या दिशेनं बोलावं? सर्व दिशा त्याच्याच आहेत, सर्व कणाकणामध्ये तोच व्याप्त आहे. त्याचं काय गुणगान करणार आणि किती गुणगान करणार आहे? मना सर्व जाणीव सांडून राहे. मना हे सगळं जाणीवा सांडून म्हणजे सोडून तू राहा. आणि ज्याप्रमाणे म्हणजे सागरामध्ये उतरणारा तो मोती आणणारा गोताखोर, तो त्याला सगळं काही तिथे दिसते, काच दिसतात, दगड दिसतात, तिथे मासळ्या दिसतात, तिथे अनेक प्रकारचे जलचर दिसतात, पण तो निव्वळ आणि केवळ मोतीच आणतो. इतक्या परफेक्टपणे अध्यात्म विज्ञानाकडे आपल्याला राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी प्रेरित केलेला आहे. आणि या रचनेचा आपण विस्ताराने विचार करणार आहोत सर्वांग योग मालिकेनंतर. सर्वांग योग मालिका सुरू आहे. हिंदी भाषी लोकांना अडचण होणार नाही, पण मराठी भाषी लोकांनी थोडं हिंदीचं जर आपलं आकलन वाढवलं तर ते समजायलाही सोपं आहे. आम्ही अत्यंत सोप्या भाषेमध्ये हे सगळे एपिसोड्स बनवण्याचा प्रयत्न करीत असतो, पण असं आहे की शास्त्रीय भाषाही त्यात येते, श्लोक येतात, मंत्र येतात, अनेक प्रकारची उद्धरणं येतात, संतांचे साहित्य येते. त्यामुळे म्हणजे थोडं समजायला कठीण होतं. तरीही आपण मराठी हिंदी असं दोन्ही म्हणजे भाषेमध्ये लयबद्ध असं वर्तन ठेवूया आणि अध्यात्म विज्ञान, डिवाइन विजन, युनिव्हर्सल फिलॉसॉफी ऑफ डिवाइन विजन यांचा आपण अभ्यास करूया. धन्यवाद. श्री समर्थ रामदास स्वामी यांना साष्टांग दंडवत. विश्वरूप परमात्म्याची जय असो, त्याचा विजय असो. धन्यवाद. ओम शांती.